नमस्कार. आज मी तुमच्यासाठी काही घरगुती टिप्स घेऊन आले आहेत, ज्या की तुमच्यासाठी खूप उपयुक्त आहे आणि ह्या टिप्स वापरल्यानंतर वेळेची आणि पैशाची देखील बचत होणार आहे. अशा ह्या 4 ते 5 टिप्स मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. या टिप्स जर तुम्हाला आवडल्या तर व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा. त्याने काय होणार आहे, येणारे जे नवनवीन व्हिडिओ आहे ते तुम्हाला बघायला भेटतील आणि सबस्क्राईब करा, ते फ्री आहे. चला तर व्हिडिओ बघूया. अशा प्रकारे बाजारात कधी-कधी मॉलमध्ये किंवा मार्टमध्ये वगैरे अशा प्रकारच्या बरण्यांचा सेल असतो. ह्या इतक्या उपयोगी असतात की त्या आपण जेव्हा एखादे पाऊच खोलतो ते तसेच उघडे न ठेवता अशा प्रकारच्या बरण्या, कंटेनर आपल्याकडे जर उपलब्ध असतील तर पदार्थ वाया देखील जात नाही. व्यवस्थितरित्या हवाबंद बऱ्याच दिवस जसेच्या तसे पदार्थ यामध्ये राहतात. आपण हे जे कंटेनर आहे हे व्यवस्थित वापरू पण शकतो, पदार्थ वापरू शकतो. प्लास्टिकचे कंटेनर असल्यामुळे वापरण्यासाठी सुद्धा सेफ आहे. आणि असे जर कंटेनर आपल्या घरामध्ये जर असेल तर जेव्हा कधी लहान मुलांचा खाऊ आहे किंवा एक्स्ट्राचं आपलं जे किचनमधलं जे सामान आहे ते देखील आपल्याला ठेवण्यासाठी अशा प्रकारचे कंटेनर खूपच उपयुक्त पडतात. हे जे कंटेनर आहे एकावर एक आपण ठेवले तरीही चालतात आणि किचनमध्ये जे आहे ते एकदम सुबक दिसतात. घरामध्ये लहान मुलांचा खाऊ आहे किंवा रवा मैदा आहे किंवा अशा प्रकारचं जे सामान असतं, आपलं डाएटचं सामान असतं किंवा जिमच्या मुलांचं सामान असतं, तर अशा प्रकारच्या बरण्यांमध्ये जर तुम्ही ठेवलं, बडीशोप असते, बऱ्याच प्रकारचं काय काय सामान आपल्या घरामध्ये असतं, तर एक्स्ट्राचे जर तुम्ही कंटेनर घेऊन ठेवले तर ते खरंच वाया जाणार नाही. आजची ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगायला कमेंट्स बॉक्समध्ये विसरू नका. तर पुढची काय आहे ट्रिक्स तर आपण बघूया. तर बऱ्याच वेळेला कांदा कापत असताना आपल्याला उभा कांदा कापत असताना भजी किंवा मसाल्यासाठी कांदा कापायचा असतो, बारीक कांदा कापायचा असतो आपल्याला. उभा कांदा मसाल्यासाठी किंवा भजी बनवण्यासाठी कापताना अगदी सोपी पद्धत वापरा, जेणेकरून कांदा लवकर कापला जाईल आणि एकसारखा देखील कापला जाईल. अशा 2 पद्धती मी तुम्हाला दाखवणार आहे. बऱ्याच वेळा सुरीने कांदा पटापट आपला कापल्या जात नाही, त्यासाठी ही सोपी ट्रिक तुम्ही वापरून बघा. ही सोपी ट्रिक जर तुम्ही वापरली तर नक्कीच कांदा तुमचा फटाफट कापून होणार आहे. आपल्याकडे जे पिलर असतं आपण जे काकडी, गाजर साळायचं जे पिलर असतं त्याने जर तुम्ही कांदा फटाफट कापून कांद्याचे 2 भाग करून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला फटाफट असा कांदा कापायचा आहे, जेणेकरून की कांदा सुरी देखील आपल्या हाताला लागणार नाही आणि कांदा देखील व्यवस्थित पद्धतीने कापला जात आहे, तुम्ही बघू शकता. त्यानंतर जर तुमच्याकडे बटाटा साळायची, बटाट्याचे काप करायची या अशा प्रकारची जर किसणी असेल तर तुम्ही काय करायचं आहे, 2 कांद्याचे भाग करायचे आहे आणि असा कांदा जो आहे फटाफट त्याच्यावरती किसायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता उभा कांदा आपला कापून झालेला आहे. अशा प्रकारची जी चाळणी असते आपल्याकडे, ॲल्युमिनियमचे भांडे असतात. बऱ्याच वेळेला जर ॲल्युमिनियमचे तुमच्याकडे भांडे असतील तर चमकत नसतील तर तासनतास त्याला घासायची गरज नाही आहे. अशा पद्धतीने तुम्ही घासले तर पुन्हा कधीच ॲल्युमिनियमचे डबे किंवा भांडे खराब होणार नाही. त्यासाठी आपल्याला संपलेला थोडासा साबण घ्यायचा आहे आणि कुठलाही अंगाचा साबण असू द्या तो घ्यायचा आहे. हाताने घ्यायचा आहे, घसणी घ्यायची नाही अजिबात. सोप घ्यायचा, हलकासा हाताला लावून भांड्याला अशा पद्धतीने चोळून घ्या. व्यवस्थितपणे चोळून घ्यायचं आहे. नंतर हे भांडं व्यवस्थित धुवून काढायचं आहे आपल्याला आणि याच्यावर हवा, पाणी, तेल याचा काही प्रभाव होत नाही. जर तुम्ही अंगाच्या साबणाने जर ॲल्युमिनियमचं भांडं जर घासलं तर बऱ्याच दिवस याची चकाकी ही जशीच्या तशी राहते. तुम्ही ही ट्रिक नक्की करून बघा. यावर पाणी जरी ओतलं तरी ते पाणी थांबत नाही किंवा पाण्याचे शिंतोडे जरी उडाले तरी ते थांबत नाही, त्यामुळे डाग देखील आपल्या भांड्यांवर पडत नाही. अशा पद्धतीने एकदम चमकदार भांडं आपलं निघतं. ही ट्रिक तुम्ही करून बघा. अंगाचा कुठलाही सोप असेल तरी चालेल तुमच्याकडे किंवा तुम्ही जो आपला हँडवॉश आहे त्या हँडवॉशने देखील तुम्ही अशा पद्धतीनं क्लीन करू शकता. फक्त पाणी लावायचं नाही आहे आपल्याला, घासत असताना अजिबात पाणी लावायचं नाही आहे. पाणी जर लावलं तर याला चकाकी येत नाही, पाणी जर नाही लावलं तर याला एकदम चकाकी येते. धुवून घेतल्यानंतर बघू शकता तुम्ही किती व्यवस्थितरित्या याला एक वेगळी चमक येते. भांड्यांना, ॲल्युमिनियमच्या भांड्यांना वेगळी चमक येते. बऱ्याच वेळेला आपण तासनतास भांडे घासत असतो पण त्याचा काही उपयोग होत नाही. तर अशा पद्धतीनं तुम्ही ही ट्रिक वापरून बघा
आणि कशी वाटली तुम्ही मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडल्यास नक्की शेअर करायला अजिबात विसरू नका. भांडं धुवून झाल्यानंतर स्वच्छ पुसून देखील आपल्याला घ्यायचं आहे. पुसून घेतल्यानंतर ते अजूनच व्यवस्थित राहणार आहे, सेफ राहणार आहे हवा पाण्यापासून आणि आपलं घर देखील मस्त चकाचक चमकणार आहे. तुम्ही बघू शकता चाळण किती सुंदर आणि स्वच्छ निघालेली आहे. चला तर पुढची ट्रिक आपण बघूया. बऱ्याच वेळा आपल्याकडे लाकडी कटिंग पॅड असते, खराब होते, काळपटपणा त्यावर येतो. अशावेळी साबणाने कटिंग पॅड साफ करायचे नाही. त्यासाठी पॅडवर थोडेसे पाणी टाकायचे आहे. त्यानंतर आपल्याला थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे. एक 2-3 चमचे पाणी घालायचे आहे. थोडंसं सर्वप्रथम यावर आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे. 1 चमचाभर मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यानंतर काय होणार आहे, आपल्याला क्लिनिंगसाठी मदत करतं. खायचा सोडा आपल्याला अर्धा चमचा घालायचा आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे क्लिनिंगमध्ये खायचा सोडा किती चांगलं काम करतो, त्यासाठी आपल्याला खायचा सोडा घालायचा आहे. त्यानंतर दुसरी जी पदार्थ आहे तो आपल्याला कापलेले एक निंबू तुम्ही वापरलेलं असेल तरी चालेल, काहीच हरकत नाही, किंवा कटिंग करून एखादा अर्धा निंबू घेतलं तरी चालेल. आणि अशा पद्धतीने लाकडी पॅडवर, कटिंग पॅडवर आपल्याला हे लिंबू आणि हे तिन्ही पदार्थ जे आहे ते मस्तपैकी असे घासून घ्यायचे आहे. आणि 5-1 मिनिट आपल्याला मस्तपैकी हे घासायचं आहे, जेणेकरून हे तिघांचा जो आहे ते मिक्स होईल आणि त्याने आपला व्यवस्थित काळपटपणा निघेल. तुम्ही बघू शकता काळं पाणी हे का दिसत आहे तुम्हाला. याच्यात थोडी डिझाईन पण आहे काळी, तर ती डिझाईन आहे काळी. तुम्ही बघू शकता काळपट पाणी असं निघत आहे त्यातून. आणि रोज वापरल्यानंतर हप्त्यातून 2 वेळेस जरी तुम्ही कटिंग पॅड जर अशा पद्धतीनं स्वच्छ केलं तर ते बॅक्टेरिया मुक्त पण राहील, म्हणजे फंगस वगैरे पण लागणार नाही त्याला. स्वच्छ एकदा पाण्याने धुवून घेतलं, पुसून घेतलं वापरून झाल्यावर आणि बाजूला ठेवून दिलं, त्याला फंगस वगैरे अजिबात लागणार नाही आणि हे हायजीन देखील राहील. तर ही ट्रिक्स कशी वाटली तुम्हाला नक्की मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. आता पुढची आपण पद्धत हे बघूया, टिप्स बघूया. बऱ्याच वेळेला असा साबण असतो तो एकदम हिदिदा होतो, पावसाळ्यात असो किंवा कुठल्याही सीझनमध्ये असो. त्याचा वास देखील खूप घाण येत असतो आणि पूर्ण साबण एकदा वापरल्यानंतर असा गळून गेलेला असतो. तर काय करायचं आहे, ही जी आपली साबण ठेवायची जी हे आहे, त्या साबण ठेवायच्या केसमध्ये आपल्याला 2 रबर लावायचे. सोप केसला 2 रबर लावल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, वरून तो साबण ठेवायचा आहे. आणि साबण ठेवल्यानंतर हा साबण जो आहे त्याचं पाणी जे आहे ते खाली निथळून जाईल वापरल्यानंतर आपण, आणि ते पाणी जे आहे त्यात राहणार नाही आणि साबण कोरडाची कोरडा राहील. आता शेवटची जी ट्रिक आहे ती बघूया आपण पेपर वापरत असतो, नॅपकिन वापरत असतो, पण आपण टिश्यू पेपर वापरले तर खूपच चांगली गोष्ट असते. टिश्यू पेपर आपण घेऊन येतो बाजारातून, पण ते असे चहूबाजूने त्याला काढायचे कसे, तर ते काढले तर विचित्रपणे वाया जात असतात. तर त्यासाठी काय आहे, मधी कट मारायचा आहे आपल्याला. टिश्यू पेपरच्या बॅगला कट मारायचा आणि अलगद असा पेपर आतमधून काढायचा आहे. एक पेपर आपल्याला व्यवस्थितपणे निघणार आहे आणि आपले पेपर जे आहे ते वाया जाणार नाही आणि व्यवस्थित सेफ असे पेपर पण राहील, कचरा पण त्यामध्ये जाणार नाही. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.